खाली युडायस प्लस युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस या विषयावर केंद्रप्रमुख परीक्षेसाठी उपयुक्त मुद्देसूद स्वरूपातील संपूर्ण माहिती दिली आहे. युडायस प्लस युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस युडायस प्लसची संकल्पना. युडायस प्लस ही भारत सरकारची शालेय शिक्षणाची एकत्रित माहिती प्रणाली आहे. 2018-19 पासून युडायस प्लस लागू करण्यात आली. ही युडायस 2005 पासून अस्तित्वात चे गुणधर्म चे सुधारित व डिजिटल स्वरूप आहे. पासून लागू. शिक्षण मंत्रालय स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी विभाग भारत सरकार यांच्या अंतर्गत काम करणारी प्रणाली आहे. युडायस प्लसचे मुख्य उद्दिष्ट शालेय शिक्षणाची विश्वसनीय, अद्ययावत, एकत्रित माहिती गोळा करणे. शालेय पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत शैक्षणिक नियोजन व धोरण निर्धारणासाठी उपयोगी ठरणारी माहिती मिळवणे. माहिती गोळा करताना डिजिटल स्वरूपात थेट ऑनलाईन डेटा एंट्रीची सुविधा. युडायस प्लस अंतर्गत गोळा केली जाणारी माहिती. शाळेची माहिती उदाहरणार्थ नाव, प्रकार, मान्यता. शिक्षकांची माहिती उदाहरणार्थ पद, पात्रता, प्रशिक्षण. विद्यार्थी माहिती प्रवेश, गट, लिंग, जात, दिव्यांग. शाळेतील मूलभूत सुविधा उदाहरणार्थ टॉयलेट, पाणी, संगणक. शिक्षण पद्धती व निकाल. शैक्षणिक संसाधने, सुरक्षा सुविधा. युडायस प्लसचा डेटा गोळा करण्याची प्रक्रिया. शाळांमधून SDMIS पोर्टलवर शाळा स्तरावरून ऑनलाईन डेटा एंट्री. डेटा BRC टू CRC टू ब्लॉक टू डिस्ट्रिक्ट टू स्टेट टू नॅशनल अशा पातळीवर तपासला जातो. प्रत्येक शाळेला युडायस कोड प्रदान केला जातो. 11 अंकी कोड. युडायस प्लसचे महत्त्व. NEP 2020च्या अंमलबजावणीसाठी डेटा पुरवणारा प्रमुख स्रोत. विविध शैक्षणिक योजनांचे उदाहरणार्थ समग्र शिक्षा अभियान, मूल्यांकन व देखरेख. शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता व सुधारणा व समानता वाढवण्यासाठी उपयुक्त. शाळांचे डिजिटल प्रोफायलिंग. युडायस प्लस प्रणालीतील सुधारणा. पारंपरिक युडायस प्लस. ऑफलाईन डेटा संकलन. ऑनलाईन थेट शाळेवरून डेटा भरावा लागतो. उशिरा माहिती संकलन. रिअल टाईम अपडेट व लवकर माहिती मिळवणे. मॅन्युअली भरावा लागतो, त्रुटी असतात. डेटा व्हॅलिडेशन मॉड्यूल्समुळे अचूकता वाढली. सीमित विश्लेषण डॅशबोर्ड असतो व रिपोर्ट्सद्वारे सखोल विश्लेषण शक्य आहे. केंद्रप्रमुख शिक्षण अधिकारी यांची भूमिका. आपल्या केंद्रातील सर्व शाळांनी वेळेत व अचूक युडायस प्लस माहिती भरली आहे का हे सुनिश्चित करणे. शाळांना मार्गदर्शन, त्रुटी दुरुस्ती व वेळोवेळी प्रशिक्षण देणे. CRC BRC स्तरावर युडायस प्लस डेटा मूल्यांकन व पडताळणी करणे. युडायस प्लस संबंधित पोर्टल व स्रोत. http://udayasplus.gov.in. राज्य शिक्षण संस्थेचे पोर्टल उदाहरणार्थ SCRT समग्र शिक्षा. महत्त्वाचे संभाव्य परीक्षाोपयोगी प्रश्न. युडायस प्लस कोणत्या वर्षी सुरू झाली? 2018-19. युडायस प्लसमध्ये शाळेचा किती अंकी कोड असतो? 11 अंकी. युडायस प्लसचे मुख्य उद्दिष्ट काय? शाळांची एकत्रित माहिती गोळा करणे. सारांश. युडायस प्लस ही आधुनिक, पारदर्शक व वापरण्यास सुलभ अशा प्रकारे शालेय शिक्षण व्यवस्थेचा आरसा आहे. केंद्रप्रमुख म्हणून अंमलबजावणी आणि निरीक्षण फारच महत्त्वाचे ठरते त्याचे. त्यावर आधारित प्रश्न. युडायस प्लस प्रणाली कोणत्या वर्षी सुरू झाली? 2018-19. युडायस प्लसचे संपूर्ण रूप काय आहे? युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस. युडायस प्लस प्रणाली कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते? शिक्षण मंत्रालय. युडायस प्लस प्रणालीत शाळेला किती अंकी कोड दिला जातो? 11 अंकी. युडायस प्लस डेटा भरताना कोणत्या पोर्टलचा वापर होतो? SDMIS. कोणत्या पोर्टलचा वापर होतो? खालीलपैकी कोणता घटक युडायस प्लसचे समाविष्ट नाही? विद्यार्थ्यांची माहिती, शिक्षकांची माहिती, मूलभूत सुविधा ह्या आहेत. परीक्षा निकाल हा नाही. शाळांच्या डिजिटल प्रोफायलिंगसाठी कोणती प्रणाली वापरली जाते? युडायस प्लस. युडायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली जाते का? हो. युडायस प्लसच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात सुधारणा शक्य होते. योजना आखणी. युडायस प्लस प्रणालीत शिक्षकांची कोणती माहिती समाविष्ट केली जाते? सर्व. वय, शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण हे सर्व. युडायस प्लस प्रणालीचा उपयोग कशासाठी केला जातो? प्रशासन व धोरण निर्माते.
SDMIS पोर्टल म्हणजे काय? स्टुडंट डेटाबेस मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन सिस्टम. कोणत्या वर्षाचा UDAS+ डेटामध्ये प्रथम डिजिटल स्वरूपात माहिती गोळा करण्यात आली? 2018-19. UDAS+ प्रणालीत शाळांचा सर्वसमावेश आढावा घेतला जातो का? हो. UDAS+ अंतर्गत शाळेची कोणती माहिती घेतली जाते? वरील सर्व. नाव, प्रकार, सरकारी खाजगी मान्यता स्थिती. UDAS+ प्रणालीचा एक भाग म्हणून शाळांमध्ये काय सुधारणे अपेक्षित आहे? मूलभूत शाळा सुविधा. UDAS+ मधील माहितीचा उपयोग शिक्षणाच्या कोणत्या टप्प्यावर केला जातो? सर्व स्तरावर. स्थानिक, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तरावर. UDAS+ मध्ये शिक्षकांनी कोणती महत्त्वाची माहिती नोंदवली जाते? सर्व. नाव, विषय, प्रशिक्षण. खालीलपैकी कोणता भाग UDAS+ अंतर्गत येत नाही? शाळेचे स्थान, शिक्षकांचे पद, पालकांचे उत्पन्न, विद्यार्थ्यांची संख्या. तर पालकांचे उत्पन्न येत नाही. UDAS+चा उपयोग कोणत्या धोरणाच्या अंमलबजावणीत मदत करतो? NEP 2020. UDAS+ अंतर्गत किती शाळांची माहिती गोळा केली जाते? सर्व प्रकारच्या शाळा. UDAS+ मध्ये विद्यार्थ्यांची माहिती कोणत्या आधारावर नोंदवली जाते? वरील सर्व. नाव, लिंग, गट, जात, दिव्यांग स्थिती, वर्ग व हजेरी. UDAS+ डेटा कोणत्या तंत्रज्ञान वापरून संकलित केला जातो? ऑनलाईन पोर्टल. UDAS+चा डेटा कोण वापरतो? केंद्रप्रमुख व प्रशासक. कोण तपासतो? केंद्रप्रमुख व प्रशासक. कोणत्या टप्प्यावर UDAS+ डेटा शेवटी एकत्रित होतो? राष्ट्रीय. खालीलपैकी कोणते सुविधा घटक UDAS+ मध्ये विचारात घेतले जातात? सर्व. मुला-मुलींचे टॉयलेट, पिण्याचे पाणी, संगणक, वीज. UDAS+ मध्ये कोड मध्ये शाळेचा कोणता तपशील अंतर्भूत असतो? जिल्हा कोड, राज्य कोड, शाळेचा क्रमांक. हे सर्व. UDAS+ मधील माहिती किती वेळा संकलित केली जाते? दरवर्षी. UDAS+ प्रणालीमध्ये कोणत्या माध्यमातून शाळांची पडताळणी केली जाते? ऑनलाईन फॉर्म तपासणी. कोणती यंत्रणा UDAS+ डेटा प्रमाणीकरण करते? NIC, नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर. SDMIS म्हणजे काय? स्टुडंट डेटा मॅनेजमेंट अँड इन्फॉर्मेशन सिस्टम. UDAS+ मध्ये किती अंकी कोड वापरला जातो? 11 अंकी. UDAS+ मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती कशासाठी उपयोगी आहे? विशेष शिक्षण नियोजन. खालीलपैकी कोणती यंत्रणा UDAS+चा डेटा वापरते? समग्र शिक्षा. NEP 2020 नुसार UDAS+चे कोणते महत्त्वाचे काम आहे? डेटा संकलन व विश्लेषण. UDAS+ प्रणाली कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी आहे? शालेय शिक्षण. UDAS+ प्रणाली अंतर्गत काय सूचना दिली जाते? शाळा माहिती फॉर्म भरावा. UDAS+ मध्ये CRCची भूमिका काय? डेटा पडताळणी. UDAS+च्या माध्यमातून कोणते धोरण अधिक कार्यक्षम बनते? समग्र शिक्षा अभियान. UDAS+ माहिती कशाच्या आधारे गोळा केली जाते? तपशीलवार शाळा माहितीवर. UDAS+ मधील डेटावर आधारित व्हायरल अहवाल कोण तयार करतो? शालेय प्रशासक व राज्यस्तरावरील यंत्रणा. UDAS+ मध्ये शाळेतील शिक्षकांची संख्या कोणासाठी उपयोगी ठरते? शिक्षक भरती नियोजन. UDAS+ प्रणालीमध्ये शाळांना कोणत्या क्षेत्रात पारदर्शकता मिळते? शैक्षणिक माहिती. UDAS+ अंतर्गत भरली जाणारी माहिती कोण भरतो? शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्रभारी शिक्षक. UDAS+ पोर्टलवर डेटा भरण्याची अंतिम तारीख कोण ठरवते? राज्य शिक्षण विभाग. UDAS+ मध्ये किती प्रकारचे अहवाल तयार होतात? अनेक. खालीलपैकी कोणता घटक शाळेच्या मूलभूत सुविधांमध्ये येतो? वरील सर्व म्हणजे संगणक, वीज, शौचालय. UDAS+ मधील आकडेवारीचे विश्लेषण कोण करते? शिक्षण क्षेत्रातील धोरण करते. UDAS+च्या अंतर्गत शाळेला मिळणारे 11 अंकी कोड काय दर्शवतो? शाळेची विशिष्ट ओळख. UDAS+ प्रणालीसाठी राज्य जिल्हा स्तरावर कोण जबाबदार असतो? DEO, ब्लॉक ऑफिसर. UDAS+ प्रणालीमधील डेटा फ्रीज म्हणजे काय? अंतिम माहिती जमा करणे. केंद्र प्रमुखांनी UDAS मध्ये काय लक्ष द्यावे? डेटा अचूकतेसाठी तपासणी. UDAS+ अंतर्गत शाळांच्या इमारतींचे कोणते तपशील गोळा केले जातात? खोल्यांची संख्या, वीज कनेक्शन, प्रयोगशाळा. हे सर्व. खोल्यांची संख्या, वीज कनेक्शन, प्रयोगशाळा. SDMISचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? विद्यार्थ्यांची माहिती व्यवस्थापन. UDAS+ प्रणालीची अंमलबजावणी कशामुळे अधिक प्रभावी होते? प्रशिक्षित कर्मचारी.
युडॅस प्लसमधील माहितीची गोपनीयता कोण राखते? NIC व संबंधित प्रशासकीय यंत्रणा. युडॅस प्लस अंतर्गत विद्यार्थ्यांची किती माहिती विचारली जाते? फक्त नाव व लिंग, नाव, वर्ग, जातीचा तपशील, दिव्यांग स्थिती काही नाही. C. नाव, वर्ग, जातीचा तपशील, दिव्यांग स्थिती. NEP 2020मध्ये युडॅस प्लसची भूमिका कशी मांडलेली आहे? डेटा आधारित धोरण निर्मिती. युडॅस प्लस माहितीचा उपयोग राष्ट्रीय पातळीवर कोण करते? नीती आयोग. युडॅस प्लस डेटा संकलन कोणत्या माध्यमातून होतो? ऑनलाईन डेटा एंट्री पोर्टल. युडॅस प्लसमधील डेटावर आधारित अहवाल कोण तयार करतो? शालेय प्रशासक व राज्य स्तरावरील यंत्रणा. युडॅस प्लसमध्ये शाळेतील शिक्षकांची संख्या कोणासाठी उपयोगी ठरते? शिक्षक भरती नियोजन. युडॅस प्लस प्रणालीमुळे शाळांना कोणत्या क्षेत्रात पारदर्शकता मिळते? शैक्षणिक माहिती. युडॅस प्लस अंतर्गत भरली जाणारी माहिती कोण भरतो? शाळेचे मुख्याध्यापक, प्रभारी शिक्षक. युडॅस प्लस पोर्टलवर डेटा भरण्याची अंतिम तारीख कोण ठरवतं? राज्य शिक्षण विभाग. युडॅसमध्ये किती प्रकारचे अहवाल तयार होतात? अनेक. खालीलपैकी कोणता घटक शाळेच्या मूलभूत सुविधांमध्ये येतो? संगणक, वीज, शौचालय. मला वाटते हे झालेलं आहे, रिपीट होत आहे. हे झालेलं आहे, रिपीट होत आहे. युडॅस प्लस प्रणालीचा वापर कोणत्या मूल्यांकनासाठी केला जातो? शालेय पायाभूत सुविधा मूल्यांकन. HDMIS प्रणालीचा मुख्य उद्देश काय? विद्यार्थ्यांची एकत्रित माहिती संकलन. खालीलपैकी युडॅस प्लसमध्ये वापरण्यात येणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज कोणता आहे? शाळा माहिती फॉर्म. कोणत्या राज्याने सर्वप्रथम युडॅस प्लस प्रणाली प्रभावीपणे वापरली? केरळ. युडॅस प्लसमधील माहिती उपयोग काय ठरवण्यासाठी होतो? शिक्षकांची नेमणूक. युडॅस प्लस प्रणाली अंतर्गत शाळेला काय सादर करावे लागते? वार्षिक माहितीचा अहवाल. युडॅस प्लस प्रणाली डेटा फ्रीज झाल्यावर काय करता येत नाही? नवीन माहिती भरता येत नाही. युडॅस प्लस प्रणालीमधून कोणती गोष्ट सुधारली गेली? शालेय माहितीतील अचूकता. केंद्रप्रमुखाने युडॅस प्लस डेटा तपासताना कोणत्या बाबी पाहाव्यात? वरील सर्व म्हणजे शिक्षकांची संख्या, विद्यार्थ्यांची नोंद, मूलभूत सुविधा. युडॅस प्लसमध्ये व्हॅलिडेशन मॉड्यूलचा उपयोग कशासाठी होतो? डेटा अचूकता तपासण्यासाठी. खालीलपैकी कोणती युडॅस प्लसचे फायदे आहेत? वरील सर्व धोरण निर्मिती, अचूक आकडेवारी, योजना नियोजन. युडॅस प्लसमध्ये शाळेची मॅनेजमेंट कॅटेगरी म्हणजे काय? सरकारी, खाजगी, मदतनीस शाळा. युडॅस प्लसमध्ये स्कूल स्टेटस काय दर्शवते? शाळा सुरू आहे की नाही? युडॅस प्लस प्रणालीत मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन नोंदवले जाते का? हो. युडॅस प्लसमध्ये स्कूल कॅटेगरी याचा अर्थ काय? प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक. युडॅस प्लस प्रणालीचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय? ऑनलाईन थेट शाळेवरून डेटा एंट्री. युडॅस प्लस प्रणाली कोणत्या संस्थेमार्फत विकसित झाली? NIC, नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर. युडॅस प्लसचा उपयोग कोणत्या प्रकारच्या विश्लेषणासाठी केला जातो? शैक्षणिक व प्रशासकीय. युडॅस प्लसमधील माहिती कोणते शैक्षणिक क्षेत्र कव्हर करते? शाळा शिक्षण क्षेत्र. युडॅस प्लस माहिती वापर कोणत्या परीक्षा तयारी उपयोगी पडतो? केंद्रप्रमुख परीक्षा.